पट बापू शेणगारे दरसाल आपल्या सगळ्या कुटुंबासह भंडारा यात्रेसाठी येत. त्यांचा वालंग प्रख्यात होता. जैन समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे रावसाहेब पाटील आणि मराठा समाजातली एक प्रतिष्ठित व्यक्ती गणपती नाना मोरे या दोघांची तब्येत बरेच दिवस ठीक नव्हती. औषधोपचारांचा काही उपयोग होईना. काय करावं त्यांना सुचेना. बापू शेणगारे यांनी त्यांना मामांच्या सामर्थ्यांची कल्पना दिली. त्यामुळे बापूसह ते दोघं जण मामांना भेटायला आले. मामा कापशीत होते. दर्शन घेतलं. आपण बरेच दिवस आजारी असून औषधाला कंटाळलेलो आहोत असं सांगून काहीतरी उपाय सांगा अशी मामांना ते विनंती करायला लागले. मामा त्यांना म्हणाले, माझ्या इथं तयार होणारा महाप्रसाद जो कोणी मनमोकळेपणानं विश्वासानं खाईल त्याचा आजार जाईल, बरं वाटेल. काय करताय ते बघा. वास्तविक जैन आणि मराठा समाजातल्या त्या प्रतिष्ठित व्यक्ती त्या काळी धनगर वगैरेंचं अन्न कधीही खात नव्हत्या. परंतु मामांचं सामर्थ्य किती आहे हे जाणून ते दोघंही त्या यात्रेमध्ये निष्ठेनं जेवले. दोघांना जेवणानंतर बरं वाटायला लागलं. त्यांची श्रद्धा वाढली. ते सुद्धा मामांना भजू लागले. प्रत्येक अमावस्येला मामांच्या दर्शनाला जाण्याचा नियम त्यांनी धरला. बापू शेणगारे या दारूच्या एका वाईट सवयीचा अपवाद वगळता त्याचं सगळं इतर वागणं अतिशय निष्ठेचं, श्रद्धेचं, तळमळीचं होतं. त्याचा आणि मामांचा अतूट जिव्हाळा निर्माण झालेला होता. त्यामुळे मामा वारंवार रुकडीला येण्याचे प्रसंग घडले. मुरारी शेणगारे याच्या लग्नाला मामा आले होते. एका वर्षी बाळू मामा, बापू शेणगारे, रुकडीचे इतर भक्त मिळून पट्टण कोडोलीची यात्रा आटपून कुंभाराच्या घरी प्रसाद भोजन करून पुढे निघाले. पंढरपूरला आले. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन असं सगळं झालं. रात्री पंढरपुरात मुक्काम झाला. त्यानंतर कोल्हापूर जवळच्या क्षेत्र ज्योतिबाला यायला निघाले. पंढरपूर ते मिरज या अंतराचं आगगाडीचं सगळ्यांचं तिकीट काढलेलं होतं. त्याप्रमाणे सर्वजण रेल्वेनं मिरजेला आले. नंतर मिरज कोल्हापूर प्रवासासाठी मिरजेत सगळ्यांची तिकीटं काढायची होती. परंतु गाडी प्लॅटफॉर्मवर लागली हे बघून आणि अफाट गर्दी बघून सगळेजण झटपट गाडीत चढले. जागा मिळवल्या. गाडी सुरू झाली. गाडी कोल्हापूरकडे निघाली. तिकीट काढायचं राहून गेलं हे कोणाच्याही त्या गडबडीत लक्षात आलं नाही. दरम्यान गाडी चालू असताना अकस्मात तिकीट चेकर आला. त्या मंडळींच्याकडे तिकीट मागायला लागला. सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. सगळेजण मामांच्या तोंडाकडे पाहायला लागले. मग चेकर मामांच्या जवळ आला. मामांनी सहज खिशात हात घातला आणि तिकीट काढून चेकरच्या हातावर ठेवली. त्यावेळी मामा आपल्या मुखानं विठ्ठल 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 म्हणत होते. एकंदर प्रसंग लक्षात आल्यावर चेकर आश्चर्यचकित झाला. त्याने मामांना प्रणाम करून पुढचा डबा तपासायची वाट धरली. बाळू मामा